बसलेले या पूर्ण शहरातले सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, संविधानाचा 75वा वर्धापन दिन म्हणजे 76वा वर्धापन दिन आपण साजरा करतो आहोत. ही अत्यंत आनंदाची, समाधानाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. ती का हे समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्या देशामध्ये दिवस कशाचाही होऊ शकतो, निवडणुकीचा सुद्धा इव्हेंट होऊ शकतो. ही निवडणूक झाली तरी मतदान हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बाजूला सोडून त्याचा एक मोठा इव्हेंट केला जातो. इव्हेंटमध्ये लोक वाहत जातात, पैशाची देवघाई होते आणि त्या पैशाच्या तराजूत मोजून माणसं निवडून येतात. सगळीच येतात असं मी म्हणत नाही, परंतु हा मोठा प्रकार चालतो. उत्सव साजरा करणं हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. आणि उत्सवाचा दिवस सूर्य मावळला की ज्याचा उत्सव आपण केला ते विसरून जायचं, अशी आपल्या देशाची परंपरा आहे. आणि इथं मूर्तीपूजेची फार मोठी व्यवस्था आहे. मला असं वाटतं संविधान म्हणजे काय हे आपण आतून आणि बाहेरून समजावून घेतलं पाहिजे. आतून आणि बाहेरून याचा अर्थ असा की संविधानाचं जे पुस्तक आता तिथं ठेवलेलं आहे त्या संविधानाच्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे ही आतून समजून घेण्याची गोष्ट झाली. त्याचे शब्द, त्याचे अर्थ, 2 वाक्यांच्या मध्ये, 2 शब्दांच्या मध्ये जे लिहिलेलं नाही त्याचेही अर्थ, ही संविधान आतून समजून घेण्याची गोष्ट झाली. आणि संविधान बाहेरून समजावून घेणं म्हणजे संविधानाचा जन्म समजावून घेणं, संविधानाचं संवर्धन समजावून घेणं, संविधान भविष्यामध्ये कसं असेल, त्याचं काय होईल किंवा काय होऊ नये आणि काय व्हावं हे समजावून घेणं म्हणजे संविधान बाहेरून समजावून घेणं. एखादी गोष्ट आतून बाहेरून समजावून घेणं म्हणतात ना, तीही. एखादं कुटुंब काय आहे समजून घ्यायचं असेल तर कुटुंबाच्या आतमध्ये जाऊन फक्त चालत नाही, कुटुंबाच्या बाहेर सुद्धा जाऊन ते कुटुंब बघावं लागतं. तसंच या संविधानाचं आहे. आणि म्हणून मी सगळ्यात पहिला मुद्दा, माझा वेळ मर्यादित आहे, माझ्यानंतर अध्यक्षही अत्यंत विद्वत्तापूर्ण असलेले राजेंद्र डॉक्टर गणोरकरजी आहेत, त्यांनाही आपल्याला ऐकायचं आहे. पण मी मर्यादित 40 मिनिटाच्या वेळामध्ये बोलणार आहे, त्यामुळे मी फार प्रत्येक मुद्द्याच्या खोलात जाऊ शकणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊया की संविधान, भारताचं संविधान हे बंद पुस्तक नाही. संविधान ही एक प्रक्रिया आहे. इट इज अ प्रोसेस. बंद पुस्तक याचा अर्थ पोथी झाली. बंद पुस्तक याचा अर्थ त्याचा धर्मग्रंथ झाला. आणि ज्यांचं प्रतिनिधित्व किंवा ज्यांना आदरस्थानी ठेवून महाथेरोजी उपस्थित आहेत, त्या तथागत गौतम बुद्धाने आपल्याला पहिल्यांदा सांगितलंय की मी सांगतो ते मी सांगतो म्हणून स्वीकारू नकोस, ते तपासून घे आणि तुला पटल्यानंतरच स्वीकार. हा त्यांचा पहिला संदेश होता. ज्यांनी प्रथम सांगितलं की शरणागती ही पहिली अट नाहीये माझ्या समोर यायची, क्रिटिकल राहा, समजावून घे आणि तुझ्या बुद्धीने काय ते कर. आत्मदीपो भव, स्वतःचा दीप हो म्हणून त्याने सांगितलं. संविधान आपल्याला आपल्या परिस्थितीत समजावून घ्यायचे, एक ओपन बुक म्हणून समजावून घ्यायचे. त्याचा धर्मग्रंथ किंवा त्याची मूर्ती आपल्याला बनवायची नाहीये. कारण मूर्ती बनवणारे बसलेले आहेत त्यांना फार सोयीचं आहे. कारण पूजा केली, फुलं टाकली की त्यातले अर्थ बाजूला ठेवायचे आणि फक्त पूजा पाठ करायचे, ही एक फार सोपी गोष्ट असते आणि ते आपल्याला करायचं नाही. आणि म्हणून संविधान भारताचं जेव्हा झालं त्याबरोबर जगात काय गोष्टी घडल्या, भारतात काय घडल्या, हे मी तुलनात्मक दृष्ट्या पहिल्यांदा सांगणार. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की भारताचा स्वातंत्र्य लढा हे या संविधानाचं जन्मस्थान आहे. संविधान 4 व्यक्तींच्या किंवा एका व्यक्तीच्या मनात आलं म्हणून त्यांनी लिहिलं असं झालेलं नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहित देशामध्ये जो स्वातंत्र्य लढा झाला, त्या स्वातंत्र्य लढ्यातून जी मूल्य आली
लोकांच्या लढ्यातून जी मूल्य आली, मनुस्मृतीचं दहन करताना जी मूल्य समोर आली, ब्रिटिशांच्या गोळ्यांना बळी पडताना भगतसिंगाच्या डोळ्यातून आणि तोंडातून किंवा महात्मा गांधींच्या लढ्यातून सुद्धा अहिंसकपणे ब्रिटिशांच्या लाठ्या खाताना तुरुंगात गेल्यानंतर जी मूल्य तिथं रस्त्यावरती जन्माला आली, लोकांच्या तोंडातून मनातून बाहेर पडली, ती मूल्य ही या संविधानाची जन्मदात्री मूल्य आहेत. लक्षात घ्या, हे संविधान कुठल्या अंधश्रद्धेमधून तयार झालेलं नाहीये, हे संविधान कुठल्या मूर्तीपूजेतून तयार झालेलं नाहीये, हे संविधान जनतेच्या लढ्यामधून तयार झालेलं आहे. आणि या जनतेच्या लढ्याचे दोन बाजू होत्या. मी स्वातंत्र्य लढा म्हणल्यानंतर काही लोकांना वाटतं अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हते, मग तुम्ही कसं काय म्हणता? लगेच लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह किंवा काही लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद की बहुतेक हे आंबेडकरांच्या विरोधात किंवा टँजन्शियल बोलणार आहेत. लक्षात घ्या, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे दोन अंग होते. एक अंग होतं ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या शोषणाच्या विरोधातला लढा, भांडवलशाही शोषणाच्या विरोधातला लढा. पण त्याचं दुसरं आणि तितकंच महत्वाचं चाक होतं सामाजिक शोषण, सामाजिक बहिष्कृती आणि सामाजिक अन्यायाच्या विरोधातला लढा. मग तो जातीय पायावरती असेल किंवा लैंगिक पायावरती असेल, म्हणजे स्त्रियांचा असेल किंवा शूद्रातिशूद्रांचा असेल. माणसांमध्ये जातीच्या भिंती उभ्या करून त्यांना शोषणाचा एक मोठी उतरंड बांधून ज्या व्यवस्थेने दिलं, त्या व्यवस्थेविरुद्धचा लढा हा आमच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा अत्यंत अविभाज्य आणि तितकाच महत्वाचा भाग आहे की जितका ब्रिटिश साम्राज्याला तिथून हाकलून देणं, त्यांना बाहेर घालवून देणं जितकं महत्वाचं होतं तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांच्या पायावरती तो सामाजिक मुक्तीचा, शोषणाच्या विरोधात लढा झाला, तो आम्हाला ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधाच्या लढ्यातल्या इतकाच महत्वाचा आहे. याच्याबद्दल कुठल्या मनात कोणाच्याही मनात शंका असता कामा नये. आणि भारतीय, आणि म्हणूनच आपल्याला दिसतं की ब्रिटिश जेव्हा या ठिकाणी जाणार, लक्षात घ्या, ब्रिटिश आता देशातून जाणार हे 1945 मध्ये जेव्हा निश्चित झालं की आता दुसरं महायुद्ध संपलेलं आहे, ब्रिटिशांना या ठिकाणी राज्य करणं शक्य नाही, कारण या देशातली जनता जागी झालेली आहे आणि या देशाच्या सैनिकांच्या जोरावरतीच ब्रिटिशांची जागतिक सत्ता ज्या प्रमाणात टिकू शकली त्याच्यात आपल्या देशातल्या सैनिकांचा पण वाटा होता. तर त्यांना कळलं की आता या ठिकाणी राज्य करणं या सैनिकांच्या जोरावरती शक्य नाही, तेव्हा इथून घाशा गुंडाळला पाहिजे. त्याने सांगितलं की आम्ही जात आहोत. त्यावेळेला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जे सामाजिक आणि राजकीय हे जे दोन पैलू आहेत ते म्हणजेच काँग्रेसच्या आणि डाव्या चळवळीच्या लाल बावटा आणि तिरंग्याच्या नेतृत्वाखालचा स्वातंत्र्य लढा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालचा सामाजिक मुक्तीचा लढा, हे दोन्ही प्रवाह एकवटले आणि कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली ज्याला म्हणतो आपण, घटना परिषदेची स्थापना झाली. आणि भारताची फाळणी जेव्हा होण्याची वेळ झाली त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या घटना समितीचे, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले, अध्यक्ष म्हणून निवडले गेले. ही प्रक्रिया झाली 1946 ते 1950 या काळामध्ये घटना तयार करण्याची प्रक्रिया चालू होती. आपण 1950 म्हणजे 1949 26 नोव्हेंबरला ही घटना एकमुखाने एकमताने मान्य केली. पाकिस्तान नावाची एक निर्मिती धर्माच्या पायावरती देशाचा तुकडा पाडून निर्माण झाली. ब्रिटिशांच्या उत्तेजनानं देशाचे तुकडे पाडले गेले, धर्माच्या आधारावरती पाडले गेले, धर्मवेडाच्या आधारावरती पाडले गेले. परंतु तरी सुद्धा उर्वरित भारत हा धर्मनिरपेक्षच राहील आणि धर्मनिरपेक्षच राहायला पाहिजे ही प्रतिज्ञा घटनेतून केलेली आहे. लक्षात घ्या, म्हणजे एका बाजूला धर्मांधतेच्या पायावरती पाकिस्तानची निर्मिती होऊन सुद्धा उर्वरित भारत हिंदू मुसलमान
जे कोणी सर्व धर्मीय होते त्या प्रत्येकासहित हा देश एक राहील आणि आमच्या देशाचं मध्यवर्ती डॉक्युमेंट ही घटना राहील, हे निर्विवादपणे एक मताने आपण सांगितलं. तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949. लक्षात घ्या, आपल्या शेजारी ती बिचारी पाकिस्तान मधली जनता, तिने काय मला पूर्णपणे सहानुभूती आहे त्यांच्याबद्दल, जनतेबद्दल, तिथल्या धर्मांध किंवा सत्ताधाऱ्यांबद्दल नव्हे. काय काय त्यांनी सोसलेलं आहे आणि जे आपल्याला सोसावं लागलं नाही त्याचं कारण ही घटना आहे. आपण आपली घटना 26 नोव्हेंबर 1949 ला एक मताने पास केली. 26 जानेवारी 1950 पासून आपण ती अंमलात आणली. भारताबरोबरच भारताचे तुकडे करून धर्मांधतेच्या आधारावरती पाकिस्तानची निर्मिती झाली. त्या पाकिस्तानची घटना कधी निर्माण झाली हो? आज ज्यांना धर्माच्या आधारावरती राष्ट्र निर्माण करण्याची दुःस्वप्न पडतायत त्यांच्यासाठी मला मुद्दाम सांगायचं आहे, पाकिस्तानमध्ये हा प्रयोग करून झालाय आणि तोंडाला काय काळा लागलंय त्यांच्या, ते मी तुम्हाला तर ह्याच्यासहित सांगतो. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने नेमकं आपल्याला काय संचित दिलेलं आहे ते किती महत्वाचे आपल्याला कळेल. या पाकिस्तानमध्ये मोठ्या अभिमानाने त्यांनी त्यांच्या देशाची उभारणी केली. 1956 पर्यंत त्यांना घटनेचा मसुदाही बनवता आला नाही. लक्षात ठेवा, एक मुखाने बाहेर पडले भारतामधून, एक धर्माचे आम्ही म्हणून बाहेर पडले. एका बाजूला पूर्व पाकिस्तान, एका बाजूला पश्चिम पाकिस्तान, पण आमचा धर्म एक म्हणून आमचा राष्ट्र एक. बरोबर. 1956 मध्ये त्यांनी कशी बशी घटनेचा मसुदा केला तयार. दिवस लक्षात घ्या, 29 फेब्रुवारी 1956 त्यांच्या घटना समितीने एक मसुदा तयार केला. तो मंजूरच होऊ शकला नाही, कारण त्याच्यामध्ये तिथल्या अल्पसंख्याकांना पूर्णपणे नाकारण्यात आलेलं होतं. म्हणजे तिथले हिंदू अल्पसंख्याक, तिथे जे प्रांत होते छोटे छोटे राज्य म्हणजे प्रॉव्हिन्सेस, त्यांच्या हातामध्ये कुठलेच अधिकार ठेवलेले नव्हते. घटना समितीमध्येच घटनेचा मसुदा त्यांच्या नाकारला गेला. पुढं काय झालं? अराजकासारखी परिस्थिती झाली. अयूब खान नावाचा एक मनुष्य जनरल तिथं मार्शल लॉ खाली आम्हाला म्हणजे सत्ताधारी बनला आणि तिथली घटना एक्झिक्युशन ऑर्डर ज्याला म्हणतो आपण, म्हणजे ऑर्डिनन्स ज्याला आपल्या भाषेत, अध्यादेशाने घटना जारी केली. आम्ही आमची घटना उत्सवाने साजरी करतो. आज इथं उत्सव चाललेला आहे घटनेचा, मला अभिमान आहे देशाचा. अरे देश, या उपखंडामध्ये नवस्वतंत्र देशामध्ये एक देश असा सांगा की ज्या देशामध्ये घटनेचा उत्सव केला जातो, ज्या देशामध्ये घटना अभिमानाने मिरवली जाते. एक देश असा नाही. लक्षात घ्या, कारण या घटनेची निर्मिती करणार जे नेतृत्व होतं त्याच्यामध्ये पंडित नेहरू होते, वल्लभभाई पटेल होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, राजेंद्र प्रसाद होते. अनेक नावं घेता येतील, पण 4 मुख्य नावं आहेत. या मुख्य नावांमध्ये ही जबाबदारी जी त्यांची होती त्यांनी इतक्या समर्थपणे पेलली आणि त्या सगळ्याचे म्हणजे ते सगळं शब्दबद्ध करणं, सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं, हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ही घटना पुढे घ्या, पाकिस्तानचा इतिहास. 1973 साली एक नवीन घटना केली आपण. केव्हा केली? 1950. 1973 पर्यंत एक घटना त्यांची ऑर्डिनन्स म्हणून आली मार्शल लॉ खाली. मग दुसरी घटना आली 73 साली आणि ती घटना 7 वर्ष सस्पेंडेड, नंतर 4 वर्ष सस्पेंडेड, 3 वेळा मार्शल लॉ, 4 वेळा मिलिटरी डिक्टेटरशिप. आमच्या भारतामध्ये एकही दिवस असा गेला नाही. इंदिरा गांधींनी भले आणीबाणी आणली, भले ती त्यांची चूक त्यांना राजकीय दृष्ट्या महागात पडली, त्याची शिक्षा त्यांना जनतेने दिली, पण निवडणुकीच्या मार्गाने दिली. इथं कुठे मिलिटरीचं राज्य आलं नाही, कारण ही घटना जी आहे ही घटना समावेशक घटना आहे.
प्रयत्न झाले आमच्या देशामध्ये, पंजाबमध्ये प्रयत्न झाले खलिस्तानच्या नावाखाली हा देश तोडण्याचे, तिकडं ईशान्येमध्ये काही प्रमाणात झाले, पण त्या सगळ्यांना हे नेतृत्व जे मी आता सांगितलं, या नेतृत्वाने अशा काही तरतुदी घटनेमध्ये केलेल्या आहेत की ज्या सगळ्या सर्वसमावेशक आहेत. ज्या देशामध्ये अस्पृश्यतेचा कलंक होता, त्या देशामध्ये ज्यांना अस्पृश्य आणि शूद्रातिशूद्र गणलं गेलं त्यांना काही प्रमाणात का विना प्रगतीची संधी म्हणून आपण राखीव जागांची तरतूद या घटनेमध्ये करू शकलो. याचं कारण एक सार्वत्रिक पातळीवरचं एकमत निदान राजकीय नेतृत्वामध्ये आपण तयार केलं. भले त्याला विरोध करणारी शक्ती नव्हत्या का? होत्या, आजही आहेत, परंतु त्याला घटना मानणाऱ्या शक्ती पुरून उठल्या. म्हणून मला या घटनेचा नव्हे तर आपल्या जनतेचा पण अभिमान आहे. हा इतिहास आज यासाठी सांगायचा की या देशामध्ये असे काही लोक आहेत, नावं मी घेणार नाही, तुम्ही ओळखा, की ज्यांना पाकिस्तानमध्ये जे झालं ते भारतामध्ये वेगळ्या धर्माच्या नावाने करायचे. त्या काही लोकांना ही दुःस्वप्न पडतायत. हा देश हा गौतम बुद्धांचा देश आहे, महावीरांचा देश आहे. हा देश उपनिषदातलं तत्वज्ञान ज्यांनी सांगितलं त्या ऋषींचा सुद्धा आहे. हा देश देव न मानणारे परंतु देवत्व मानणाऱ्या अशा चार्वाकाचा सुद्धा आहे. हा देश निरीश्वरवाद्यांचा आहे, तसाच धर्म आपल्या मनामध्ये बाळगणाऱ्या ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांच्या वारकरी परंपरेचा सुद्धा आहे. हा देश समावेशक देश आहे आणि ही या देशाची परंपरा आहे. ती आमच्या महाराष्ट्रात मला शिवाजी राजांच्या मधून दिसते, ती आम्हाला शाहू महाराजांच्या मधून दिसते आणि तीच फुले आणि आंबेडकर या थोर नेत्यांनी आपल्या चळवळीमध्ये उतरवलेली दिसते. ती अंगात बाणवलेला हा देश आहे. विशेषतः दक्षिण भारत तर नक्कीच पूर्णपणे या सगळ्या तत्वांच्या मागे कायम उभा राहिलेला आहे. आणि नंतरच्या काळात उत्तर भारतात सुद्धा हे आपण निश्चितपणे मूल्य पसरवू शकलो. तेव्हा नागरिक बंधू भगिनींनो, संविधानाचा दिवस हा संविधानाचा स्मृती दिन बनता कामा नये. हा संविधानाचा संवर्धन दिवस आहे. हा संविधान बळकट करण्याचा दिवस आहे. संविधानाचं सशक्तीकरणाचा हा दिवस आहे. काही लोकांना संविधानाची स्मृती बांधण्याचा मोह झालेला आहे. म्हणून म्हणतो की संविधान हे बंद पुस्तक नाहीये, संविधान हे खुलं पुस्तक आहे. ज्याप्रमाणे परिस्थितीमध्ये गरज लागेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये मूळ चौकटीला हात न लावता मूळ चौकट कायम ठेवून त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षता आहे, लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, राष्ट्रीय एकाता आहे आणि एकात्मता सुद्धा आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, बदल कसे केले जातात, चांगले बदल. 1976 साली ही आपली जेव्हा 49 साली घटना तयार झाली त्यावेळेला तत्व ठरलेली होती आणि 4 कमिट्या होत्या, प्रमुख कमिट्या. एक कमिटी होती मूलभूत चौकट आणि मूल्य ठरवणारी कमिटी होती, त्याचे पंडित नेहरू अध्यक्ष होते. एक कमिटी होती अल्पसंख्याक आणि इतर मूलभूत हक्क यांच्याबद्दलची होती, त्याचे वल्लभभाई पटेल अध्यक्ष होते. ड्राफ्टिंग कमिटी होती, त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि घटना समितीचे संपूर्ण अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद होते. प्रत्येकाने आपापलं काम अत्यंत चोखपणे केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम सगळ्यांची मतं एकत्र घेऊन आणि ते सगळ्यात प्रगतिशील जे होतं ते उतरवायचं होतं, त्याचं लिडरशिप करण्याचं होतं. ते त्यांनी तर अत्यंत उत्तम रीतीने केलेलं आपण पाहतोच आहे. पण हे करून सुद्धा परिस्थितीप्रमाणे काही त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक होतं. एक मुद्दा मी सांगतो, म्हणजे 2-3 मुद्दे सांगतो की घटना संवर्धन दिवस आहे. हा ओपन बुक आहे, क्लोज बुक नाहीये. 1976 मध्ये यामध्ये आपण घटना दुरुस्ती केली. घटना धर्मनिरपेक्षच आहे. घटना समाजवादी विचाराची म्हणजे सगळ्या तळच्या घटकांना पुढे घेऊन जाण्याच्या भूमिकेतून बांधलेली आहे. हा या देशाचा रस्ता आहे, पण तो घटनेमध्ये कुठेतरी स्पष्टपणाने आला पाहिजे. 76 मध्ये
आपण ते दोन शब्द धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे त्याच्यामध्ये ऍड केले. त्यालाही आक्षेप घेणारे शहाणे निघाले. सर्वोच्च न्यायालयानं ते आक्षेप उडवून लावलेले आहेत. कारण भारताची घटना मुळातूनच धर्मनिरपेक्ष तत्वावर आणि समाजवादी वळणाची समाजरचना करायची आहे या मूल्यावरच आधारलेली आहे. त्यावेळेलाही स्पष्ट होतं. पण हे शब्द म्हणजे घटनेचं आपण संवर्धन केलं. दुसरी एक महत्वाची ऍडिशन केली लक्षात घ्या 79 साली. ती ऍडिशन काय होती? त्यामध्ये त्या प्रास्ताविकेमध्ये राष्ट्रीय एकता आणि एकात्मता असे मला वाटतं दोन शब्द आहेत. एक पहिल्या ड्राफ्ट मध्ये फक्त एकता हा शब्द होता 79 पर्यंत. 79 मध्ये त्याच्यात एकात्मता हा शब्द ऍड केला गेला. आता एकता आणि एकात्मता मध्ये काय फरक आहे? राष्ट्रीय एकता आणि एकात्मता यात फरक काय? फरक हा आहे एकता म्हणजे कोणी विरोधात जात नाही, पॉलिटिकल युनिटी म्हणता येईल त्याला. पण एकात्मता म्हणजे काय? आम्ही एक रस आहोत. आम्ही एकमेकांपेक्षा भिन्न नाही. आम्ही मनानी भावनेनी एक आहोत. माझ्या शेजारचा मनुष्य कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, हे सगळे शब्द मी स्वतंत्र बोलतो आहे, प्रांताचा, भाषेचा, लिंगाचा जरी असला तरी जोपर्यंत तो या देशावरती आणि समाजावरती निष्ठा ठेवणारा आहे तोपर्यंत तो आणि मी एकात्म आहोत. ही आमची राष्ट्रीय एकात्मता आहे, फक्त एकता नाहीये. ही एकात्मता आपण अंडरलाईन केली. दुसरं सांगतो, घटना परिषदेमध्ये अनेक मतं होती आणि असणारच, असलीच पाहिजेत. कारण घटना परिषद काय एका व्यक्तीने केली म्हणजे घटना काय एक कोणाचं मनातलं पत्र नाही येते. सगळ्या देशाचं प्रतिनिधित्व आहे. तिथे जमीनदारांचे लोक आहेत, संस्थानिकांचे लोक आहेत, कामगार क्षेत्रात काम करणारे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे सामाजिक मुक्तीचा लढा लढणारे सगळे लोक एकत्र आहेत. सगळ्यांचं जर एकमत करायचं तर वेगळी मतं येणारच. आणि ते बॅलन्सिंग ऍक्ट सगळ्यात प्रगतिकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणले. लक्षात घ्या, महाकठीण काम बरोबर त्यांच्यावरती दिलेलं होतं. त्यांची योग्यता ओळखूनच दिलेलं होतं. त्याच्यामध्ये कसा बॅलन्स केला गेलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसा केला आणि नंतर त्यांच्या मनातलं स्वप्न काही प्रमाणात घटनेमध्ये बदल करून कसं साकार केल्याचं दुसरं उदाहरण मी आपल्याला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये जी घटना होती म्हणजे त्यांना असं वाटत होतं की भारताची घटना अशी असावी. आता ते कुठं बोलणार? आता म्हणतात पाण्यात राहिलं तर माशाचे अश्रू दिसत नाहीत. आता हे तर घटना समितीचे म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष, एक अतिशय प्रमुख असं पद. आता त्यांच्या मनात घटना कशी, माझ्या मनात घटना कशी असावी मी कार्यकर्ते मी निवेदन देऊ शकतो, हो घटना अशी असावी. कम्युनिस्ट पक्षाला वाटलं की आमच्या मनात एक घटना अशी असावी, ते एक निवेदन देऊ शकतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेड्यूल कास्ट फेडरेशनचे त्यावेळेला प्रतिनिधी होते. त्यांच्या मनात काय घटना आहे हे जनतेला कसं कळणार? घटना समिती ही एक स्वतंत्र बॉडी आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक स्वतंत्र व्यक्ती आहे. त्यांच्या मनात जे आहे ते तिथं 100% तर येऊ शकत नाही. म्हणून त्यांनी स्टेट्स अँड मायनॉरिटीज नावाचं एक पुस्तक किंवा एक पुस्तिका म्हणा त्यांनी लिहिली 1947 मध्ये आणि त्यांनी घटना समितीला ती सादर केली. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मनातली घटना काय आहे हे कलम बाय कलम त्याच्या क्रमांकासहित लिहिलेलं आहे. म्हणजे कलम क्रमांक 1 असं असावं, कलम क्रमांक 2 असं असावं, त्याचं स्पष्टीकरण लिहिलंय, त्या कलमाचं ड्राफ्टिंग लिहिलंय, म्हणजे ब्ल्यू प्रिंट. अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजवादी विचाराचे होते. स्पष्टपणाने त्यांनी स्वतः सांगितले मी स्टेट सोशलिस्ट आहे. त्यांनी मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून मान्य केलेला नव्हता.
त्यांनी सांगितलं होतं की सगळी जमीन राष्ट्रीय मालकीची झाली पाहिजे आणि गावागावामध्ये शेतकऱ्यांचे संघ करून म्हणजे कोऑपरेटिव्ह ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं त्यांना ती कसायला दिली पाहिजे इत्यादी बरंच काही त्यांनी लिहिलेलं आहे. सगळे उद्योग महत्वाचे पायाभूत उद्योग राष्ट्रीय मालकीचे असले पाहिजेत असं त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे की जो प्लॅन पंडित नेहरू यांनी नंतर प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून ज्याला नेहरूवियन सोशलिझम म्हणतात, अरे मी म्हणतो त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सोशलिझम म्हणा तुम्ही. नेहरूंना क्रेडिट द्यायला माझा विरोध नाहीये, मी त्या प्रकारचा माणूस नाही बरं का, प्रथम सांगतो. नेहरू हे वंदनीयच होते आणि आजही आहेत, जरूर त्यांच्या काही चुका होत्या, परंतु तोच सोशलिझम नेहरूंनी 55-56 साली आवडीच्या काँग्रेसमध्ये जर मांडलेला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 47 साली तो ब्ल्यू प्रिंट मध्ये लिहून मांडलेला आहे. माझं मत आहे की ह्याच्या पुढे आपण लक्षात ठेवावं की जी व्यवस्था 92 साली दुर्दैवाने मोडीत काढून तिथं जागतिकीकरणाच्या नावाखाली जागतिक भांडवलशाहीचं राज्य स्थापन केलं गेलं, त्याच्या आधी भारतात जे होतं ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित काही कार्यक्रमाची सूत्र होती. सगळी 100% नव्हती पण काही होती. पण घटनेमध्ये हे लिहिता आलं का त्यांना? शक्यच नव्हतं. ते जमीनदारांच्या प्रतिनिधी होते. मालमत्तेचा अधिकार नाही, जमिनीचं राष्ट्रीयकरण करा म्हटलं तर ते जमीनदार उठूनच गेले असते. तिथं ताबडतोब उठून गेले असे म्हणले असते, मी बहिष्कार टाकला. भांडवलदार उठून गेले असते, घटना समिती होऊ शकली नसते. मग काय केलं त्यांनी घटनेमध्ये मालमत्तेचा अधिकार समाविष्ट केला घटना लिहिताना, पण त्यांना जो आर्थिक कार्यक्रम मांडायचा होता त्याच्यासाठी त्यांनी थोडा बाह्य वळण रस्ता घेतला. बाह्य वळण रस्ता हा रस्त्यालाच जोडलेला असतो, पण तो प्रमुख रस्त्याचा भाग समजला जात नाही, म्हणून त्याला आपण रस्त्याचा बाह्य वळण रस्ता असं म्हणतो. या घटनेमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे शासनाच्या धोरणाला मार्गदर्शक अशी तत्व म्हणून जी घालण्यात आलेली आहेत, एक मोठा सेक्शन आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामधून आणि त्यांच्या कार्यक्रमातली त्यांची इच्छा आणि घटना समितीतलं वास्तव याच्या मधला तो बिंदू आहे. आणि अनेक न्यायालयाचे निर्णय जरी प्रत्यक्षात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जस्टिसेबल म्हणजे कोर्टात जाऊन तुम्ही त्याला चॅलेंज करू शकत नाही, पण तरी सरकारी धोरणाची जे मार्गदर्शक आहेत हे विचारात घेता घटनाकारांच्या मनामध्ये या दिशेने जायची सूत्र आहेत, म्हणून कायद्याचा अर्थ लावताना डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स विचारात घ्यावीत अशा प्रकारची साधारण विचारसरणी संयुक्त आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हळूहळू आली आणि अनेक निकाल हळूहळू तसे लागले. डायरेक्ट कायदेशीररित्या जरी ती बंधनकारक नसली तरी याला म्हणतात मुत्सद्देगिरी, याला म्हणतात राजकीय मुत्सद्देगिरी. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवली. म्हणजे घटना आणि त्यामुळेच तुम्हाला दिसेल की जमीनदारी नष्ट करण्याचा कायदा जेव्हा केला गेला त्याचं नेतृत्व पंडित नेहरूंनी केलं. नेहरूंच्या काळात काय झालं जे विचारतात ना त्यांना हे सांगतो, जर केलं नसतं तर तुमच्या आणि इंदिरा गांधींनी संस्थानिकांचे तनखे रद्द केले. जुने तुम्ही संस्थानिक आहात, राजे रजवाडे, म्हणून तुम्हाला स्वतंत्र भारतामध्ये कोट्यवधी रुपये फुकट द्यावेत काही गरज नाही. हा देश सार्वभौम आहे, जनता सार्वभौम आहे, तुम्हाला कशाबद्दल लाखो कोटी रुपये द्यायचे. ह्या इंदिरा गांधींनी निर्णय घेतला. हा निर्णय घेण्याचे जे आधार आहेत ते मालमत्तेचा अधिकार काढून घेणं हे सूत्र जे सापडलं ते सूत्र कुठेतरी या मागच्या प्रक्रियेमध्ये आहे. म्हणून घटना ही एक वर्धिष्णू अशी गोष्ट आहे, ही एक प्रक्रिया आहे आणि ती सामाजिक आणि राजकीय प्रक्रिया आहे. ते केवळ कायद्याचं बंद पोथी किंवा पुस्तक नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीतले सगळेच लोक हे वकील नव्हते, ते राजकीय सामाजिक विचारवंत आणि नेते होते. आणि ती प्रक्रिया काय आहे, ती प्रक्रिया आज नष्ट कोण करत आहे आणि केली तर काय होईल याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. जर भारताच्या घटनेला
चुकून जर कोणी अशा पद्धतीने जर हात लावण्याचा किंवा त्याला नख लावण्याचा जर प्रयत्न केला तर जे पाकिस्तानच्या वाट्याला दुर्दैव आलं तिथल्या जनतेच्या वाट्याला ते इथल्या जनतेच्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्मांधता जे पाकिस्तानचं मुख्य आधार आहे त्यांच्या ते खड्ड्यात पडलेत. त्यांच्यापासून जर आपण काही शिकणार नसू तर मला वाटतं आपल्यासारखे मूर्ख आपणच ठरू. आणि जो भारतीय घटनेचा जो किल्ला आपल्या हातामध्ये आहे की हे नाही आम्ही होऊन देणार. आणि म्हणून भारतातलं कुठलंही सत्तांतर लक्षात घ्या, कुठलंही सत्तांतर भले आपण म्हणू की इथं कायदा मोडला पण आपण हे रस्त्यावरून पुन्हा कायद्याच्या चौकटीतच बोलतो. कोणी जाऊन इथंच कुठला पोलीस अधिकारी कुठला सैन्य दलातला अधिकारी हा आपला युनिफॉर्म ची जी मर्यादा आहे ती ओलांडू शकत नाही. इथला एक्झिक्युटिव्ह, इथली कार्यकारी यंत्रणा, इथली कायदा करणारी यंत्रणा आणि इथली न्याय यंत्रणा ही एकमेकांच्या पायात पाय घालू शकत नाही. एकमेकांचा एकमेकांवरती चेक अँड बॅलन्स बरोबर इथं ठेवलेल्या घटनेमध्ये. भले त्याच्यामध्ये काही दोष येतात, काही लोक कोणाला तरी विकत घ्यायचा प्रयत्न करतात, ते होईल. शेवटी जिथं चांगलं आहे तिथं थोडंफार वाईट कीड थोडी लागतेच, ती दूर करणे आपलं काम आहे. म्हणून मी म्हणलं की घटना ही एक वर्धिष्णू तिचं संवर्धन करण्याचा दिवस आहे, तिची स्मृती भवन करण्याचा दिवस नाहीये हा. काही लोकांना खूप इच्छा आहे तशी लवकर एकदा स्मृती करा, थडगं करा, म्हणजे आम्ही मोकळे झालो, आम्हाला जायचं त्या मार्गाने आम्ही जाऊ. जगामध्ये धर्माच्या आधारावरचं एकही राष्ट्र यशस्वी झालेलं नाही. अरब देशामध्ये सगळ्यांचा धर्म इस्लाम आहे, युरोप देशामध्ये सगळ्यांचा धर्म ख्रिश्चन आहे, पण त्यांचं कधीही राष्ट्र झालं नाही. युरोपमध्ये महायुद्ध झाले, एक लक्षात घ्या, एकमेकांमध्ये एक नाही दोन झाले, आणि त्याच्या आधी तर कितीतरी युद्ध झाले. अरब देशांमध्ये तेच होताना आपल्याला दिसतं. राष्ट्राचा आधार हा सर्वसमावेशक राजकीय मूल्य, सामाजिक मूल्य, एकात्मतेची भावना हाच असतो. धर्म हा आपल्या जागी आहे, ती प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, त्यांनी त्याचा जरूर सन्मान आपण केलाच पाहिजे. मला ज्याची धर्मश्रद्धा जी असेल, जोपर्यंत ती सामाजिक बाबतीमध्ये आडवा पाय घालत नाही कुठं, तोपर्यंत जोपर्यंत ती असं म्हणत नाही की याला मी हात लावणार नाही, हे माझं याला प्रवेश देणार नाही, तर त्याला अधिकार नाही याचा, महिला म्हणजे अर्ध्याच लायकीच्या आहेत, त्याने असंच राहिलं पाहिजे, हे नाही. महिला या आमच्या नागरिक आहेत, त्या कुठल्याही जाती धर्माच्या असू देत, त्या माझ्या भगिनी आहेत, त्या माझ्या भगिनी आहेत, त्यांचा जाती धर्म मला आडवा येऊ शकत नाही, त्या कोणाच्याही मालकीच्या होत नाहीत. कुठलीही जात कोणाच्याही खिशात जात नाही. की आमचे भारतीय नागरिक आहेत, त्यांच्यावरचा अन्याय हा माझ्या भावा बहिणीवरचा अन्याय आहे, याला म्हणतात एकात्मता, याला म्हणतात एकात्मता, आणि तो भारतीय घटनेचा आधार आहे. एकदा जर लक्षात घ्या, तुम्ही जर हा अधिकार जर कुठल्या एखाद्या धर्मगुरूला किंवा धर्मपंडिताला दिलात कायदे करण्याचा किंवा कायद्यांना योग्य अयोग्य काय ठरवण्याचा, तर एक नाही 10 धर्मपंडित उभे राहतील. ते कुठल्या धर्माचे असं मी नाव घेत नाही, कुठल्याही धर्माचे असू शकतील, ते एकमेकांच्या विरोधात, एकाच धर्मात एकमेकांच्या विरोधात उभे राहतील की या पोथीचा अर्थ असा होतो, कोणी म्हणेल या पोथीचा अर्थ असा होतो, माझा आदेश हा, माझा आदेश हा, कुठला मानायचा? एक नाही, दोन नाही, 20 होतील, 40 होतील, हे आपण मान्य करायचंय का? नाही करणार. तेव्हा धर्म हा नीतितत्व शिकवतो. ती नीतितत्व मला धर्मातून मिळत असेल, मी धर्मातून घ्यावीत, पण नीतितत्व ही सामाजिक दृष्ट्या मान्य असलेली, आमच्या घटनेत लिहिलेली असतील, ही नीतितत्व सामाजिक असतील, ती सगळ्यांवर बंधनकारक असतील, हे निश्चित. हे भारतीय घटनेचं सूत्र आहे, आणि हे सूत्र आपल्याला वर्धिष्णू करायचं आहे. तर लक्षात घ्या किती सकारात्मक अर्थ लावलेला आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कशी त्याच्यात भूमिका, 1-2 उदाहरणं सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. माझ्यानंतर गणोरकर साहेब बोलणार, ते जस्ट 2 मिनिटात मी संपवतो.
मालमत्तेच्या अधिकाराचं मी सांगितलं, जमीनदारीचा अधिकार नष्ट करण्यात आला. याचं कारण घटना सकारात्मकरित्या बदलली गेली. दुसरं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. भारतीय घटनेमध्ये कलम 21 आहे. कलम 21 सांगतं आपल्याला राईट टू लाईफ अँड प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे तुम्हाला कोणाचीही कुठलाही राईट टू लाईफ, सॉरी प्रॉपर्टी नव्हे, राईट टू लाईफ, की तुम्हाला कोणाचाही जीव, सरकार म्हणजे हा कायद्याची प्रक्रिया शिवाय कोणालाही कोंडता येणार नाही, डांबता येणार नाही, किंवा कोणालाही कोणाचा फासावर जायचं. मला वाटलं घातली गोळी अक्षय शिंदे, काय अपराधी आहे ना, इन्स्टंट न्याय, घातली गोळी का, असाच न्याय पाहिजे. हे भारतीय घटनेला मान्य नाही. लक्षात घ्या. कोणी रामन राघवन असेल, माझ्या कॉलेजमध्ये असताना ते होता खुनी, कोणाला ऐकून माहिती असेल, तो रात्रीच्या वेळेला उठून रस्त्यावरती फुटपाथवर झोपलेल्यांचे कचा 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 खून करायचा. तो सापडल्यानंतर त्याला त्या क्षणीच गोळी घालणं शक्य होतं, पण त्याला कायद्याप्रमाणे प्रक्रिया झाली. तो वेडा ठरला. त्याला बरेच वर्ष मेंटल हॉस्पिटलमध्ये होता. पुढे त्याचं काय झालं मला, पण तिथंच मेला का काय झालं मला माहित नाही. कायद्याची प्रक्रिया आहे. कायद्याची प्रक्रिया होती म्हणूनच गांधींचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेला तिथल्या तिथंच गोळी घालता आली असती. परंतु त्याच्या मागचे कोण आहेत ते नंतर कळलं. आजही कळतच आहे. कळतंय ना. तर त्याच्या मागचे कोण आहेत हे कळण्यासाठी म्हणून त्याला आणि त्याच्या सहाय्यकांना तुरुंगात घालावं लागलं आणि त्याची चौकशी करावी लागली. तेव्हा ही घटनेची प्रक्रिया आहे. तेव्हा राईट टू लाईफ सांगतं की असं सरकार कोणालाही गोळ्या घालवू शकत नाही, कोणालाही पकडून असं करू शकत नाही. त्याला कायद्याची प्रक्रिया आहे. एवढंच आहे. अर्थ कसा लावला गेला लक्षात घ्या. शिक्षणाच्या हक्काचा आणि याचा काय संबंध आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या प्रकाशामध्ये याचा अर्थ लावला गेला. अरे जगण्याचा हक्क म्हणजे जिवंत राहण्याचा हक्क, राईट टू लाईफ म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे. फक्त श्वास घेण्याचा अधिकार नाहीये. आणि माणूस हा समाजात जगतो म्हणून समाजात जगण्यासाठी शिक्षण हे आवश्यक आहे. कारण शिक्षण ज्याला नाही तो पशु आहे असं एक प्रसिद्ध वचन आहे. म्हणतो बरोबर आहे. सामाजिक माणसाच्या समाजामध्ये तुम्ही जर एखाद्या माणसाला निरक्षर ठेवलं तर तुम्ही त्याला एखाद्या पशुसारखंच वागणूक दिल्यासारखं आहे. म्हणजे शिक्षण घेतलेली माणसं पशु नसतात असं नाही. त्यांना नरपशु म्हणतो आपण. ते नरपशु आहेतच, बरेच आहेत. काही सत्तेतही जाऊन बसलेले ते जाऊ द्या, आपल्यात असतात सगळीकडे. तर जगण्याचा हक्क याचा अर्थ सन्मानाने जगण्याचा हक्क. म्हणजेच सामाजिकरण ज्याचं झालेलं आहे, म्हणजेच ज्याला शिक्षण मिळालेलं आहे, अशा माणसाचा जगण्याचा हक्क म्हणजे शिक्षणाचा हक्क हा जगण्याच्या हक्काचा भाग होतो.